2019च्या निवडणुकांमध्ये सातारा विधानसभा मतदारसंघातील मताधिक्य हे किंगमेकर ठरणार असल्याचे निदर्शनास आल्यानंतर आमदार शिवेंद्रराजे यांचा भाव चांगलाच वधारलेला दिसत आहे। मिसळ ते मनोमिलन, जादू की छप्पी आणि प्यार भरी पप्पी हे सर्व काही आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्याच भोवती फिरत असल्याचे दिसून येत आहे। या संपूर्ण वृत्तावर टाकूयात एक कटाक्ष। लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी जाहीर झाल्यानंतर भाजपकडून इच्छुक असलेले नरेंद्र पाटील यांनी उदयनराजेंचे बंधू पण राजकीय विरोधक असलेले शिवेंद्रराजे यांच्याबरोबर मैत्री वाढवत राजकीय मिसळ बनवली। या मिसळीची चर्चा संपूर्ण महाराष्ट्रभर पसरली व उदयनराजे यांना शह देण्याचा प्रयत्न शिवेंद्रराजे व नरेंद्र पाटील यांनी केला। या बनवलेल्या मिसळीवर पाणी फिरत राष्ट्रवादीचे सुप्रीमो शरद पवार यांनी दोन्ही राज्यांमध्ये मनोमिलन साधत खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांना प्रचंड मताधिक्याने निवडून आणण्याची जबाबदारी आमदार शिवेंद्रराजे भोसले व राष्ट्रवादीतील आमदारांवर दिली। ऐतिहासिक साताऱ्यामध्ये 26 मार्च रोजी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या साक्षीने दोन्ही राज्यांचे मनोमिलनाचे दुसरे पर्व सुरू झाले व मिसळीची खमंग चर्चा संपुष्टात आली असल्याची ग्वाही जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष वसंतराव मानकुमरे यांनी दिली। लोकसभेची निवडणूक महत्त्वाची आहे हे आम्हाला पण माहिती आहे। देशाचा विषय, देशाच्या राजकारणाचा विषय, राज्याचा विषय। त्यामुळे या निवडणुकीमध्ये आपली जे थोडंफार संघर्ष इथला आहे त्याचं गालबोट याला लागू नये म्हणून नक्कीच खासदार साहेबांच्या मागं आम्ही त्यावेळेला पण होतो, आज पण आहे आणि नक्कीच येणाऱ्या निवडणुकीमध्ये सुद्धा आम्ही ताकदीनं एवढं आम्हाला या निवडणुकीमध्ये काम करून जे काय मधल्या महाराज आमचं तुम्हाला एवढंच सांगणं की जो मैं बोलता हूँ वो मैं करता हूँ और जो नहीं बोलता हूँ वो डेफिनेटली करता हूँ। मनोमिलनाची चर्चा संपूर्ण महाराष्ट्रात गाजत असतानाच भाजपमधून शिवसेनेमध्ये प्रवेश करत उमेदवारी अर्ज भरल्या आमदार शिवेंद्रराजे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत एकच राजे शिवेंद्रराजे अशा घोषणा देत नरेंद्र पाटील यांनी आमदार शिवेंद्रराजे यांना जादू की छप्पी दिली। या छप्पीची चर्चा बारामती मधून मातोश्री पर्यंत पोहोचली। आमदार शिवेंद्रराजे भोसले यांचा वाढदिवस हा प्रचंड चर्चेचा विषय ठरला, कारण महायुतीचे नेते नरेंद्र पाटील यांनी आमदार शिवेंद्रराजे भोसले यांना शुभेच्छा देत जादू की छप्पी दिली। खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी कराड दौरा उरकत बंधू शिवेंद्रराजे भोसले यांना शुभेच्छा देण्यासाठी कार्यक्रम स्थळ गाठले। ज्येष्ठ बंधूंचे आशीर्वाद घेण्यासाठी बाबा राजे यांनी पदस्पर्श घेतात छत्रपती उदयनराजे यांनी बंधूंना प्यार भरी पप्पी दिली। एवढ्यावरच न थांबता बाळासाहेब ढेकणे यांच्या आग्रहामुळे छत्रपती उदयनराजे व आमदार शशिकांत शिंदे या दोघांनीही मिळून बाबा राजे यांना प्यार भरी पप्पी दिली। अशीच आमची एकी असते वदले छत्रपती पाहून दिल्ली वाकेल कारण सातारा बारामती परी घोड्याने लीड दाखली पुतळा मळला स्वप्नभंग उद्धव ठाकरेचे पाहून नरेंद्र देवेंद्र फडणवीस मला प्यार भरी पप्पीमुळे जादू की छप्पी ही निष्प्रभ ठरली असल्याची चर्चा सर्वत्र पसरलेली आहे। छप्पी आणि पप्पीच्या ताज्या घडामोडी पाहण्यासाठी व लोकसभेचा रणसंग्राम अपडेट करण्यासाठी पाहत राहा VM न्यूज मराठी।